नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सिल्वर टच टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 30 जून 2025 म्हणजे आज दुपारी जवळपास 1 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, सिल्वर टच टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपचा पार्ट असलेल्या मिस्टर विपुल हरिदास ठक्कर यांच्याजवळ कंपनीची पहिले 21.08% हिस्सेदारी म्हणजे कंपनीचे 26,73,373 शेअर होते. आणि मित्रांनो, आता मिस्टर विपुल हरिदास ठक्कर यांनी कंपनीची 0.02% हिस्सेदारी म्हणजे कंपनीचे 1,990 शेअर खरेदी केले. आणि मित्रांनो, या खरेदीनंतर कंपनीमध्ये मिस्टर विपुल हरिदास ठक्कर यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे 21.10%. म्हणजे आता मिस्टर विपुल हरिदास ठक्कर यांच्याजवळ कंपनीचे टोटल नंबर ऑफ शेअर वाढून झाले आहे 26,75,363. चला आता बोलूया SKF इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SKF इंडिया लाईन्स अप इन्व्हेस्टमेंट ऑफ अप टू ₹1,460 कोटी बाय 2030. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बिअरिंग्स मेकर कंपनी SKF इंडिया लिमिटेडने इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमध्ये सांगितले की ही कंपनी 2030 पर्यंत 1,460 कोटी रुपयाचा इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लान बनवत आहे. आपल्या इंडस्ट्रियल आणि ऑटोमोटिव्ह सेगमेंट्समध्ये आपली मॅन्युफॅक्चरिंग कॅपेबिलिटीज एन्हान्स म्हणजे वाढवण्यासाठी. चला आता बोलूया NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया विन्स 450 मेगावॅट हायब्रिड रिन्युएबल प्रोजेक्ट फ्रॉम NTPC. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड या कंपनीला NTPC लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? 450 मेगावॅटचा इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे ISTC कनेक्टेड वाइंड सोलार हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया हिंदुस्तान कॉपर आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनबद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान कॉपर इंक्स MOU विथ इंडियन ऑइल टू जॉईंटली पार्टिसिपेट इन क्रिटिकल मिनरल्स ब्लॉक ऑप्शन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? जॉईंटली पार्टिसिपेट इन कॉपर क्रिटिकल मिनरल्स ब्लॉक ऑप्शन्स अँड रिलेटेड वर्क्ससाठी. चला आता बोलूया NTPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC डिक्लेअर कमर्शियल ऑपरेशन ऑफ 120 मेगावॅट सोलार पॉवर युनिट इन मध्य प्रदेश. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेडने घोषणा केली की तिच्या स्टेप डाऊन सबसिडरी NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या थ्रू आपल्या 220 मेगावॅट शाजापूर सोलार प्रोजेक्ट जो मध्य प्रदेशमध्ये आहे त्याची
थर्ड आणि फायनल पार्टची कमर्शियल ऑपरेशन्स डिक्लेअर केली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी BEL बद्दल, म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स सेक्युअर फ्रेश ऑर्डर्स वर्थ ₹528 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 528 कोटी रुपयाचा फ्रेश ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? रडार्सच्या सप्लायसाठी, ॲडव्हान्स कम्युनिकेशन सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, जॅमर, मोबाईल शेल्टर अँड कंट्रोल सेंटर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला हा 528 कोटी रुपयाचा फ्रेश ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया IDBI बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IDBI गो टू प्रायव्हेट गव्हर्नमेंट LIC likely to invite financial bid by September to offload 60.72% stake. तर मित्रांनो, IDBI बँक प्रायव्हेट होऊ शकते अशी अपेक्षा आहे. कारण मित्रांनो, गव्हर्नमेंट आणि LIC शक्यता आहे की फायनान्शियल बिड्स इन्व्हाइट करू शकते सप्टेंबर महिन्यापर्यंत आपली 60.72% हिस्सेदारी सेल करण्यासाठी. आणि या सेलिंगच्या थ्रू या 40,000 ते 50,000 कोटी रुपयांचा फंड जनरेट करू शकते. आणि मित्रांनो, अशा प्रकारे IDBI बँक लिमिटेड प्रायव्हेट बँक होऊ शकते. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अनिल अंबानी ओन रिलायन्स डिफेन्स पार्टनर्स विथ US फर्म टू टॅप ₹20,000 कोटी MRO मार्केट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स डिफेन्सने पार्टनरशिप केली आहे US बेस डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर कोस्टल मेकॅनिक्स सोबत. कशासाठी? डिफेन्स मेंटेनन्स, रिपेअर, ओव्हरहॉल म्हणजे MRO आणि अपग्रेड सर्व्हिसेससाठी. आणि मित्रांनो, अशा प्रकारे या जॉईंट व्हेंचरमध्ये इंडियाच्या 20,000 कोटी रुपयांच्या मार्केटमध्ये प्रवेश करणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.